नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स म्हणजेच रक्षा मंत्रालय यांच्याकडून नवीन रिक्रुटमेंट देण्यात आलेली आहे सिव्हिलियन पर्सनलसाठी, इंडियन नेव्हीसाठीची. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या संदर्भात. ते पाहू शकता, ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड थ्रू द प्रॉपर चॅनल फॉर द पोस्ट ऑफ फायरमन, erstwhile fireman grade 1 and 2 classified as general center service group C non gazetted. यासाठीची भरती आहे फायरमॅनसाठीची, ग्रेड 1 आणि ग्रेड 2 साठीची यामध्ये केली जाणार आहे. विस्तारित माहिती पाहूयात पात्रतेसंबंधीची. तर फायर 1 एस्टवाईल फायरमन ग्रेड 1 आणि ग्रेड 2 साठीची भरती आहे. यामध्ये प्लेस ऑफ पोस्टिंग आहे कन्नूरसाठी 2 आणि कोच्चीसाठी 38 अशा एकूण 40 जागा आहेत. लेवल ऑफ पे 7व्या CPC नुसार असणार आहे. त्यानंतर पाहू शकता येथे सब्जेक्ट ऑफ इन्क्रीज डिक्रीजमध्ये ज्यामध्ये जी जागा आहेत, एकूण जागा ह्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात. एम्प्लॉईज हू विश टू सीक ॲब्सेंटिझम ट्रान्सफर फॉर द अबव मेन्शन पोस्ट विथ 0 न्यू युनिट्स मे अप्लाय फॉर द पोस्ट. त्याच्यानंतर पात्रता पाहू शकता डिटेलमध्ये. वयाची पात्रता आहे 56 वर्षापेक्षा जास्त उमेदवाराचं वय नसावं. त्याच्यानंतर एसेन्शियल क्वालिफिकेशन आहे पर्सन सर्विंग इन सिमिलर इक्विलेंट इन हायर ग्रेड्स इन द सिव्हिल पोस्ट, म्हणजे सिव्हिल पोस्टमध्ये सिमिलर इक्विलेंट किंवा जास्त ग्रेड्सने असणारे जे उमेदवार आहेत डिफेन्स सर्व्हिसमध्ये जे सर्व्हिस देणार आहे ते या पदासाठी अर्ज करू शकतात. प्रोसेसिंग फॉर द फॉलोइंग एसेन्शियल क्वालिफिकेशन पाहू शकता 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मॅट्रिक मस्ट बी फिजिकली अँड फिट अँड कपेबल ऑफ परफॉर्मिंग स्टेअर्नस ड्युटीज अँड मस्ट हॅव पासड इन फिजिकल फिटनेस टेस्ट, म्हणजे फिजिकल फिटनेस टेस्ट पास असणे आवश्यक आहे. हाईट जे आहे विदाऊट शूज 165 सेंटीमीटर आवश्यक आहे. त्याचबरोबर चेस्ट एक्सपांडेड 81.5 सेंटीमीटर आणि एक्सपान्शननी 85 सेंटीमीटर आवश्यक आहे. वजन जे आहे 50 kg मिनिमम आवश्यक आहे. एंड्युरन्स टेस्ट पाहू शकता. कॅरिंग अ मॅन फायरमॅन लिफ्ट ऑफ 3.5 kg डिस्टन्स 183 मीटर्स विथिन 96 सेकंड्स. त्याच्यानंतर क्लिअरिंगसाठी 2.7 मीटर्स विथ डीच लँडिंग ऑन बोथ फीट लॉंग जम्पसाठी उंच उडी. त्याच्यानंतर क्लिंबिंग 3 मीटर्स वर्टिकल रोप युझिंग हँड अँड फीट. अशा पद्धतीने ही जी फिटनेस टेस्ट आहे ती घेतली जाईल. त्याच्यामध्ये फायर फायटिंगसाठीची पाहू शकता नेचर ऑफ ड्युटीज, त्याच्यामध्ये काय करायचं फायरमॅनसाठीची ती सुद्धा माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. या जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डिटेलमध्ये माहिती चेक करण्यासाठी डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते. यानंतर पाहू शकता मोड ऑफ सिलेक्शन कशा पद्धतीने आहे. पहिल्यांदा होणार आहे फिजिकल फिटनेस टेस्ट, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल. पुढच्या प्रोसेसमध्ये प्रोविजनल अपॉइंटमेंट लेटर देण्यात येईल. त्याच्यानंतर लास्ट डेट ऑफ सबमिशन पाहू शकता त्याच्यामध्ये डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठीचे जे आहे ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर म्हणजे जाहिरात निघाल्यानंतर 60 दिवसांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. अप्लाय करण्यासाठी जी अधिकृत वेबसाईट आहे याच्यामध्ये इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ फायरमन, म्हणजे A4 साईजमध्ये गुड क्वालिटी पेपरमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे प्रिसिफाईड फॉर्मॅटमध्ये. त्याच्यानंतर त्याच्या ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ फायरमन असं लिहिणं आवश्यक आहे अर्जावर पुढच्या. त्याच्यानंतर हा जो अर्ज आहे तुम्हाला हा दिलेला ॲड्रेस आहे, या ॲड्रेसवर ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे. ॲड्रेस इथे पाहू शकता डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. त्या ॲड्रेसवर हा जो फॉर्मॅट आहे ॲप्लिकेशन फॉर्मॅट देण्यात आलेला आहे. त्या ॲप्लिकेशन फॉर्मॅट तुम्ही डाउनलोड करून प्रिंट आउट काढून त्या पद्धतीने फिल आउटसुद्धा करू शकता आणि दिलेल्या ॲड्रेसवर पाठवू शकता. त्याचबरोबर डिटेलमध्ये जी टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, सर्टिफिकेशन डॉक्युमेंट्स महत्त्वाचे काय काय लागणार आहेत याबद्दलची माहिती इथे देण्यात आलेली आहे, ती चेक केली जाऊ शकते. अशा पद्धतीने 40 जागांसाठीची फायरमॅनसाठीची रक्षा मंत्रालयमध्ये जी भरती आहे या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सॲप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.